विचार करा, एक दिवस अचानक तुम्हाला कळतं की तुमच्या वडिलोपार्जित शेतजमिनीवर तुमचा कोणताही अधिकार उरलेला नाही. आणि याचं कारण काय? म्हणजे नक्की काय कारण सांगितलं जातं अशा वेळी? तर म्हणे 40 वर्षांपूर्वी तुमच्या भावांनी घरातल्या घरात चहा पिताना तोंडी वाटणी केली होती, ज्याचा कोणताही कागदोपत्री पुरावा नाही. बापरे, हा तर खूप मोठा धक्का आहे. हो ना. केवळ एका जुन्या तोंडी गप्पांच्या आधारावर कुटुंबातील महिलांना त्यांच्या हक्काच्या संपत्तीतून बेदखल करणं खरंच इतकं सोपं आहे का? मुळीच नाही. कायद्यात असा अजिबात चालत नाही. याच धक्क्यातून सावरण्यासाठी आणि सत्य समोर आणण्यासाठी आज आपण सर्वोच्च न्यायालयाचा 15 मे 2026चा अगदी ताजा आणि ऐतिहासिक निकाल उलगडून पाहणार आहोत. महसूलशाही या आपल्या हक्काच्या चॅनलवर पुन्हा आपले स्वागत आहे. होय, आणि आजच्या या चर्चेत आपण अगदी सविस्तर पाहणार आहोत की महिलांचे मालमत्तेतील अधिकार नेमके काय आहेत. अगदी बरोबर. जुन्या वाटण्या खरंच उघडता येतात का? आणि तोंडी वाटणीचा दावा करून महिलांना संपत्तीतून बेदखल करता येतं का? हे आपण पाहणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढे खूप उपयोगी आणि महत्त्वाची माहिती आहे, जी आपल्याला भविष्यातही कामी येईल. नक्कीच. ही माहिती प्रत्येकासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. हो, कारण हा विषय थेट प्रत्येक घराशी आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या हक्कांशी जोडलेला आहे. मी पूर्णपणे सहमत आहे तुमच्याशी. आता सामान्य माणसाला नेहमी पडणारा एक अत्यंत मूलभूत प्रश्न मला तुम्हाला सुरुवातीलाच विचारायचा आहे. विचारा ना. आजच्या घडीला खरोखरच महिलांना सर्वच प्रकारच्या मालमत्तेत समान अधिकार आहे का? म्हणजे कायद्याने सगळं समान केलंय असा जो एक मोठा समज समाजात आहे, तो कितपत खरा आहे? हा खूप महत्त्वाचा आणि तितकाच गुंतागुंतीचा प्रश्न आहे. आता बघा, याचे उत्तर समजून घेण्यासाठी आपल्याला हिंदू वारसा कायदा 1956चा संदर्भ घ्यावा लागेल. अच्छा, म्हणजे हिंदू सक्सेशन ॲक्ट 1956. अगदी बरोबर. इथे आपल्याला मालमत्तेची दोन वेगवेगळ्या भागांत स्पष्ट विभागणी करणं अत्यंत आवश्यक आहे. पहिली म्हणजे रिहायशी किंवा राहती जागा, आणि दुसरी म्हणजे शेतीची जमीन. एक मिनिट, म्हणजे मालमत्तेचे प्रकार पडतात? होय. आता या कायद्याची तरतूद काय आहे ते मी सांगते. राहत्या जागेसाठी हिंदू वारसा कायदा 1956 संपूर्णपणे आणि थेट लागू होतो. याचा अगदी सोपा अर्थ असा की राहत्या घराच्या बाबतीत आज मुलींना आणि महिलांना मुलांइतकाच 100% समान अधिकार मिळतो. बरं, हे तर खूप चांगलं आहे. पण शेतीच्या जमिनीचा काय? तिथेच तर मेख आहे. जेव्हा विषय शेतीच्या जमिनीचा येतो तेव्हा मात्र हे चित्र पूर्णपणे बदलतं. थांबा, हे थोडं विचित्र वाटतंय. संविधानाने तर सर्वांना समानतेचा अधिकार दिलाय ना. मग एकाच कुटुंबात राहत्या घरासाठी एक कायदा आणि शेतीच्या जमिनीसाठी दुसरा कायदा, असा भेदभाव कसा काय असू शकतो? हाच तर तो कायदेशीर बारकावा आहे जो बऱ्याच जणांना माहीत नसतो. यामागे संविधानाचीच एक रचना कारणीभूत आहे. कोणती रचना? आपल्या संविधानात अधिकारांच्या सूची आहेत. केंद्र सूची आणि राज्य सूची. शेती आणि शेत जमीन हा विषय राज्य सूचीमध्ये येतो, कारण प्रत्येक राज्याची भौगोलिक स्थिती, शेतीचे प्रकार आणि स्थानिक अर्थव्यवस्था वेगळी असते. अच्छा, म्हणजे राज्यानुसार कायदे बदलतात. अगदी तसंच. शेतजमिनीचे तुकडे पडू नयेत आणि स्थानिक अर्थचक्र बिघडू नये म्हणून शेतीच्या जमिनीसाठी प्रत्येक राज्याचे स्वतःचे वेगळे महसुली कायदे असतात. उदाहरणार्थ महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यांचे आपले अगदी वेगळे नियम आहेत. म्हणजे शेतीच्या जमिनीला केंद्रीय हिंदू वारसा कायदा थेट लागू होत नाही तर? थेट नाही. सामान्य माणसाला, विशेषतः शेतकऱ्याला याचा काय फरक पडतो हे मी सांगते. समजा एखाद्या शेतकऱ्याला वाटत असेल की केंद्रीय कायद्याने सर्व समान आहे आणि बहिणीचे नाव आपोआप लागेल, पण राज्याच्या कायद्यानुसार शेतीच्या सातबारावर विवाहित बहिणीचा थेट अधिकार काही ठिकाणी लगेच नोंदवला जात नाही. बापरे, म्हणजे ही एक खूपच मोठी तफावत आहे. लोकांचा असा समज असतो की कायदा सगळीकडे एकसारखाच काम करतो. होय, आणि तोच गैरसमज आहे. उत्तर प्रदेशचं उदाहरण घ्या. तिथे आजही विवाहित महिलांचा शेतजमिनीत थेट अधिकार ग्राह्य धरला जात नाही जर तिचे भाऊ तिथे उपलब्ध असतील. अरे च्या, हे तर अनेकांना माहीतच नसेल. म्हणूनच इथे मी 2 क्विक फॅक्ट्स सांगते. पहिली फॅक्ट म्हणजे 2005च्या ऐतिहासिक सुधारणेनंतर राहत्या जागेत मात्र आता मुलींना मुलांइतकाच समान अधिकार मिळतो, म्हणजे त्या को-पार्सनर होतात. को-पार्सनर? हो, को-पार्सनर म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर जन्मतःच समान वारसदार. आणि दुसरी फॅक्ट म्हणजे शेतजमिनीसाठी तुम्हाला तुमच्या राज्याचा महसूल कायदा काय सांगतो हे पाहणेच बंधनकारक ठरते. तिथे तुम्ही फक्त हिंदू वारसा कायद्याचा थेट दाखला देऊन मोकळे होऊ शकत नाही. चला तर मग हे जरा सोपं करून सांगूया.
हे जे समान अधिकार मिळतात ते नक्की कोणत्या कलमातून येतात? कारण बऱ्याचदा लोकांना कायदा माहीत असतो, पण नेमकं कलम आणि त्याची ताकद माहीत नसते. अगदी बरोबर. इथे कलम 6 उपकलम 1 म्हणजेच सेक्शन 6 क्लॉज 1 चा उल्लेख करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि या कलमात काय सांगितले? या कलमाची तरतूद अशी आहे की संपत्तीवर जन्मतःच अधिकार प्राप्त होतो. याचा अगदी गावरान अर्थ सांगायचा तर जन्मतःच संपत्तीत मिळणारा अधिकार. म्हणजे मुलगा असो वा मुलगी? हो, एखाद्या कुटुंबात मुलाचा जन्म होवो किंवा मुलीचा, या कलमानुसार पैतृक संपत्तीत त्यांना जन्मापासूनच समान वाटा मिळतो. मुलीचे लग्न झाले आहे की नाही याने काहीही फरक पडत नाही. म्हणजे जर संपत्ती वडिलोपार्जित किंवा पैतृक असेल तर हे कलम लागू होणार. पण जर ती संपत्ती वडिलांनी स्वतः कमवलेली असेल तर? खूप चांगला मुद्दा मांडलात तुम्ही. जर संपत्ती पैतृक नसेल, म्हणजे एखाद्या व्यक्तीने ती स्वतःच्या कष्टाने कमावलेली असेल, ज्याला आपण कायदेशीर भाषेत सेल्फ अक्वायर्ड प्रॉपर्टी म्हणतो. बरोबर, स्वतःची कमाई. हो, आणि त्या व्यक्तीचे निधन झाले तर तिथे कलम 8 म्हणजेच सेक्शन 8 लागू होते. या कलमाची तरतूद अशी आहे की मृत व्यक्तीची स्वतः कमावलेली संपत्ती त्याच्या क्लास 1 वारसादारांमध्ये समान वाटली जाईल. क्लास 1 वारसदार म्हणजे नेमके कोण? यात कोणाकोणाचा समावेश होतो? याचा सोपा अर्थ म्हणजे मृत व्यक्तीची विधवा पत्नी, मुले, मुली आणि आई हे सर्व प्रथम श्रेणीचे वारसदार असतात. अच्छा, म्हणजे या सर्वांना समान वाटा मिळतो? हो. सामान्य माणसाला याचा असा फरक पडतो की स्वतः कमावलेल्या संपत्तीत कुणीही एक वारसदार दुसऱ्याला डावलून संपूर्ण संपत्ती बळकावू शकत नाही. म्हणजे एखादा भाऊ म्हणू शकत नाही की मी वडिलांची काळजी घेतली म्हणून सगळी संपत्ती माझी. सर्वांना समान वाटा मिळतो. हे खूपच स्पष्ट झालं, पण यातूनच एक खूप मोठा गैरसमज समाजात पसरलेला दिसतो. कोणता गैरसमज? अनेक गावांमध्ये किंवा कुटुंबांमध्ये लोक म्हणतात की एकदा वाटणी झाली की विषय संपला. मग ती वाटणी कधीची असो, अगदी 50 वर्षांपूर्वीची तोंडी वाटणी असली तरी लोक म्हणतात की आता कायदा काही करू शकत नाही. हा गैरसमज किती खरा आहे? इथेच तर कायद्याची खरी गोम आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर समजून घेण्यासाठी आपल्याला कलम 6 उपकलम 5 म्हणजे सेक्शन 6 क्लॉज 5 समजून घ्यावं लागेल. बरं, काय सांगतं हे कलम? म्हणजे 20 डिसेंबर 2004 ही एक डेडलाईन किंवा कट ऑफ डेट आहे तर? पण हीच तारीख का? कारण याच तारखेच्या आसपास संसदेत 2005च्या सुधारणेचं विधेयक मांडले गेले होते. याचा सोपा अर्थ असा की 2004च्या त्या तारखेआधी जे व्यवहार रीतसर पूर्ण झाले आहेत ते कायद्याने सुरक्षित केले आहेत. म्हणजे जुने व्यवहार उघडता येणार नाहीत? हो, यामागे खूप मोठं कारण आहे. जुने व्यवहार सुरक्षित राहणे हे आपल्या व्यवस्थेच्या आर्थिक स्थिरतेसाठी खूप महत्त्वाचे आहेच ते. समजा एखाद्याने 30 वर्षापूर्वी जमीन विकत घेतली असेल, त्यावर बँक कर्ज घेतलं असेल. बरोबर आहे. आणि अचानक कोणीतरी येऊन तो व्यवहार रद्द करा असे म्हटले तर संपूर्ण अर्थव्यवस्था कोलमडून पडेल. म्हणूनच सामान्य माणसाला याचा असा फरक पडतो की त्यांचे जुने खरेदी विक्रीचे व्यवहार सुरक्षित राहतात. खरंच, ही खूप दिलासा देणारी आणि तितकीच महत्त्वाची माहिती आहे. मित्रांनो, अशीच महत्त्वाची आणि उपयोगी कायदेशीर माहिती रोज हवी असेल तर महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर नक्की करा. तुमचा काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. ही चर्चा अशीच पुढे नेण्याआधी हे सांगणं गरजेचं होतं. हो, हे खूप आवश्यक आहे. आता आपण वळूया एका अतिशय ताज्या आणि रंजक खटल्याकडे. 15 मे 2026ला सर्वोच्च न्यायालयाचा जो BS ललिता विरुद्ध भुवनेश हा खटला समोर आला, त्याची नेमकी कथा काय आहे? कारण या खटल्याने बऱ्याच जुन्या समजुतींना धक्का दिला आहे. नक्कीच. या खटल्याची कथा खऱ्या अर्थाने सुरू होते 1985 मध्ये. BM चिन्नप्पा नावाच्या एका व्यक्तीचे 1985 मध्ये निधन होते. बरं. त्यांच्या पश्चात कुटुंबात एक विधवा पत्नी, 3 मुली आणि 4 मुले असा परिवार असतो. आता होतं काय की चिन्नप्पा यांच्या मृत्यूनंतर मुलांनी असा दावा केला की 1985 मध्येच आमची तोंडी वाटणी झाली होती. तोंडी वाटणी म्हणजे कोणत्याही कागदोपत्री पुरावा नसताना फक्त आम्ही वाटून घेतलं असं म्हणायचं? हो, आणि हे आपल्या ग्रामीण भागात खूप सर्रास चालतं. पण ते नुसतं तोंडी वाटणी म्हणून थांबले नाहीत. त्यांनी पुढे जाऊन असेही सांगितले की 1988 मध्ये आम्ही आमच्या बहिणींना थोडे पैसे दिले आणि त्यांच्याकडून पालूपट्टी लिहून घेतली. एक मिनिट, पालूपट्टी हा शब्द जरा नवीन वाटतोय. ह्याचा नेमका कायदेशीर अर्थ काय?
पालुपट्टी म्हणजे एक प्रकारचे ना हरकत प्रमाणपत्र किंवा संमतीपत्र. सोप्या भाषेत सांगायचं तर बहिणींनी लिहून दिलं की आम्हाला आमचा वाटा मिळालाय आणि उरलेल्या संपत्तीवर आमचा कोणताही दावा नाही. अच्छा, म्हणजे एक प्रकारचं NOC. हो, आपल्याकडे बऱ्याचदा बहिणींना थोडेफार पैसे किंवा दागिने देऊन असे कागद लिहून घेतले जातात, जेणेकरून भावांना संपूर्ण जमिनीचा ताबा घेता येईल. त्यानंतर 2000 सालात ह्या मुलांनी स्वतःच्या आणि आईच्या नावावर एक नोंदणीकृत वाटणीपत्रही करून घेतलं. पण ह्यात बहिणींची नावे कुठेच नव्हती, म्हणजे बहिणींना पूर्णपणे बेदखल केलं होतं. अगदी बरोबर. आणि म्हणूनच 2007 मध्ये या 3 बहिणींनी शेवटी कोर्टात धाव घेतली आणि आपला हिस्सा मागितला. बापरे, मग त्यांनी काय कारण दिलं? त्यांचे म्हणणे होतं की जी पालुपट्टी मुलांनी दाखवली ती नोंदणीकृत म्हणजेच रजिस्टर्ड नव्हती. कायद्याने अनोंदणीकृत कागदपत्राला मालमत्तेच्या हस्तांतरणात काहीही किंमत नसते. मग अशा वेळी मुलांनी काय पाऊल उचललं? कारण ते तर म्हणत होते की वाटणी आधीच झाली आहे, मग आता बहिणी कोर्टात कशा काय येऊ शकतात? इथे मुलांनी त्यांच्या वकिलांमार्फत एक मोठी कायदेशीर खेळी खेळली. त्यांनी न्यायालयात ऑर्डर 7 रूल 11 म्हणजेच ऑर्डर 7 रूल 11 अंतर्गत अर्ज दाखल केला. याचा अर्थ काय होतो? आता याची कायदेशीर तरतूद अशी असते की जर एखाद्या दाव्यात सुरुवातीलाच काही तांत्रिक दोष दिसत असेल किंवा दाव्याला कायदेशीर आधारच नसेल तर तो खटला पूर्ण चालवण्याआधीच फेटाळून लावावा. म्हणजे सुनावणी सुरू होण्याआधीच केस बंद करायची? हो, याचा सोपा अर्थ म्हणजे खटला सुरुवातीलाच रद्द करण्याची मागणी करणे. मुलांनी जुन्या वाटणीचा दाखला देत सांगितलं की कलम 6 उपकलम 5 नुसार 2004 पूर्वीची वाटणी उघडता येत नाही. ट्रायल कोर्टाने त्यांचा हा मुद्दा मान्य केला आणि बहिणींचा दावा सुरुवातीलाच फेटाळून लावला. पण मग पुढे काय झालं? त्या बहिणी गप्प बसल्या का? नाही, पुढे बहिणींनी कर्नाटक हायकोर्टात अपील केले आणि हायकोर्टाने त्या बाउन्सरला म्हणजे ट्रायल कोर्टाच्या निर्णयाला रद्द करत खटला पूर्ण चालवण्याचे आदेश दिले. म्हणजे हायकोर्टाने बहिणींच्या बाजूने निकाल दिला? हो, हायकोर्टने सांगितले की फक्त एक कागद दाखवून तुम्ही कुणाचे अधिकार हिरावून घेऊ शकत नाही. इथंच तर खरी गंमत आहे. मग हे प्रकरण सुप्रीम कोर्टात कसं गेलं आणि 15 मे 2026ला सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं? इथे खूप महत्वाचा टर्निंग पॉइंट आला. 11 ऑगस्ट 2020ला विनीता शर्मा विरुद्ध राकेश शर्मा हा सर्वोच्च न्यायालयाचा एक अत्यंत ऐतिहासिक निकाल आला होता. हो, तो निकाल खूप गाजला होता. बरोबर. या निकालात स्पष्ट केले गेले की महिलांचे अधिकार नेमके कसे लागू होतील आणि ते पूर्वलक्षी प्रभावाने कसे काम करतील. या नव्या निकालाचा आधार घेत मुलांनी पुन्हा एकदा तोच ऑर्डर 7 रूल 11चा अर्ज सुप्रीम कोर्टात दाखल केला. म्हणजे परत तो बाउन्सर उभा करण्याचा प्रयत्न, खटला सुरुवातीलाच फेटाळण्यासाठी. अगदी तेच. पण इथे सुप्रीम कोर्टाने अत्यंत स्पष्ट शब्दात निकाल दिला. सुप्रीम कोर्टाने सांगितले की जुनी वाटणी खरंच झाली आहे की नाही, ती तोंडी होती की लेखी, आणि पालुपट्टी खरी होती की खोटी, हा सर्व मॅटर ऑफ ट्रायल आहे. म्हणजे मॅटर ऑफ ट्रायल म्हणजे पुराव्यांच्या आधारे खटला चालून ठरवण्याचा विषय, बरोबर? अगदी बरोबर. याचाच अर्थ तुम्ही खटल्यातून पळ काढूच शकत नाही. अगदी बरोबर. सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले की हा ज्युरिस्डिक्शनल बार नाही, म्हणजेच हा अधिकार क्षेत्राचा सुरुवातीचा अडथळा नाही, ज्याच्या आधारावर तुम्ही खटला सुरुवातीलाच फेकून द्याल. सोप्या भाषेत सांगायचं तर भावांना पुरावे द्यावे लागतील. हो, कोर्टाने भावांना सांगितलं की तुमची तोंडी वाटणी झाली होती हे तुम्हाला कोर्टात सिद्ध करावं लागेल. फक्त तोंडी वाटणी झाली असं म्हणून चालणार नाही. तोंडी वाटणी सिद्ध करणे सोपे नसते. नक्कीच, कारण कागदपत्रांशिवाय कसं सिद्ध करणार? म्हणूनच त्यासाठी दोन्ही बाजूंचे साक्षीदार पुरावे कोर्टासमोर येणे आवश्यक असते. कारण कागद खोटे बोलत नाहीत, पण माणसे बोलू शकतात. त्यामुळे उलट तपासणी होणे गरजेचे असते. हा खऱ्या अर्थाने एक डोळे उघडणारा निकाल आहे. म्हणजे केवळ तोंडी वाटणी झाली होती किंवा आमच्याकडे जुनी चिठ्ठी आहे असं म्हणून आता कुणालाही बहिणींचा हक्क नाकारता येणार नाही. होय, हेच या निकालाचं सार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी किंवा सामान्य माणसांनी नेमकी कोणती काळजी घेतली पाहिजे? एखादी चेकलिस्ट सांगू शकाल? नक्कीच. इथे मी सामान्य शेतकऱ्यासाठी आणि विशेषतः महिलांसाठी एक अत्यंत सोपी 3 टप्प्यांची चेकलिस्ट सांगेन. पहिला टप्पा म्हणजे समोरच्याने आमची जुनी वाटणी झाली आहे असा दावा केला तरी अजिबात खचून जाऊ नका. बरोबर, तो फक्त त्यांचा दावा असतो. दुसरा टप्पा म्हणजे आपला दावा कोर्टात अत्यंत ठामपणे मांडा. स्वतःचे हक्क सोडू नका आणि कोणत्याही कागदावर विचार न करता सह्या करू नका. आणि तिसरा टप्पा म्हणजे
कोर्टाला ट्रायलमध्येच म्हणजेच सुनावणी दरम्यान सर्व पुरावे तपासू द्या. सुरुवातीलाच केस संपत नसते, त्यामुळे कायदेशीर लढा पूर्ण ताकदीने लढा. हे खूपच स्पष्ट आणि दिशादर्शक आहे. यामुळे अनेकांच्या मनातील भीती नक्कीच कमी होईल. आणि हे फक्त एका निकालापुरते मर्यादित नाही. या व्यतिरिक्त प्रशांत कुमार साहू विरुद्ध चारुलता साहू आणि रामचरण विरुद्ध सुखराम, जे 2023 आणि 2025चे अत्यंत महत्त्वाचे लँडमार्क निकाल आहेत, त्यांनीही हेच तत्त्व अधोरेखित केले आहे. म्हणजे कोर्ट आता महिलांच्या अधिकारांबाबत खूप सक्त झालंय. हो, या सर्व निकालांनी महिलांचे मालमत्तेतील अधिकार अधिकाधिक सुरक्षित केले आहेत. पण तज्ज्ञ साहेब, अशा अनेक किचकट पण महत्त्वाच्या निकालांची सविस्तर माहिती सामान्य माणसाला किंवा ग्रामीण भागातील शेतकऱ्याला सहजासहजी मिळत नाही. कायद्याची भाषा त्यांना अवघड वाटते. म्हणूनच अशा सर्व ताज्या आणि ऐतिहासिक निकालांच्या PDF कॉपीज, त्यांचे सोप्या भाषेतील विश्लेषण आणि सविस्तर माहिती मिळवण्यासाठी प्रेक्षक अधिकृत WhatsApp ग्रुपमध्ये सामील होऊ शकतात. म्हणजे आता जुन्या वाटणीच्या नावाखाली किंवा अज्ञानाचा फायदा घेऊन कुणावरही अन्याय होणार नाही आणि माहितीच्या अभावी तर नक्कीच नाही. अगदी खरं आहे. कायद्याचे योग्य ज्ञान हेच तुमचे सर्वात मोठे हत्यार आहे आणि तेच तुमचे हक्क सुरक्षित ठेवू शकते. तर मित्रांनो, आज आपण पाहिलं की मालमत्तेचे कायदे वरवर दिसतात तितके सोपे नाहीत. ते किती सूक्ष्म आणि गुंतागुंतीचे आहेत. आपण थोडक्यात पाहिलं की राहती जागा आणि शेतीची जमीन यांचे कायदे वेगवेगळे कसे काम करतात. आणि हेही पाहिलं की 2004ची तारीख महत्त्वाची असली तरी केवळ जुनी तोंडी वाटणी झाली होती या एका वाक्याच्या आधारावर सुरुवातीलाच दावा फेटाळला जाऊ शकत नाही. अगदी बरोबर. तोंडी वाटणीला आता कोर्टात कडक पुराव्यांच्या कसोटीतून जावे लागते. तुम्हाला आजची ही सखोल चर्चा कशी वाटली? आपल्या हक्काच्या महसूलशाही चॅनलशी असेच जोडलेले रहा आणि ही मोलाची माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. हो, आणि तुमचे प्रश्न नक्की विचारा. पुढील व्हिडिओंसाठी तुम्हाला कोणत्या कायदेशीर विषयांवर किंवा महसुली प्रश्नांवर चर्चा ऐकायला आवडेल ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सुचवा. तसेच जसे तज्ज्ञांनी मगाशी सांगितले, अत्यंत महत्त्वपूर्ण कायदेशीर माहिती आणि ताज्या जजमेंटच्या PDF मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आमच्या WhatsApp व टेलिग्राम ग्रुपमध्ये आजच नक्की सामील व्हा. नक्कीच सामील व्हा. त्याचा खूप फायदा होईल. आणि हो, ही माहिती फक्त आपल्यापुरती मर्यादित ठेवू नका. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना, आपल्या गावाच्या आणि भावकीच्या WhatsApp ग्रुपमध्ये नक्की फॉरवर्ड करा, जेणेकरून ही अत्यंत मोलाची आणि अधिकारांची माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.